आज मी बघितलं दशावतारी कलाकारांचं नाटक. मी आलेलो द बॉक्सला उमज ही एकांकिका बघायला. माझ्यासोबत माझा मित्र आप्पा पण होता. सुरुवातीला कोकणी पद्धतीनं गाऱ्हाणं दिलं गेलं. मग झालं नाटक सुरू. या कथेमध्ये एक मुलगा आहे जो सिंधुदुर्गच्या दशावतार नाट्य मंडळामध्ये काम करतो. त्यांच्या गावची जत्रा असते आणि ते त्यामध्ये दशावताराचा एक नवीन प्रयोग करणार असतात, तो म्हणजे कल्की अवताराचा. आणि ही कल्पना त्याच्या वडिलांची असते. जत्रेसाठी त्याची मोठी बहीण पण गावाला येते, पण तिचा दशावताराला पूर्णपणे नकार असतो, कारण दशावतारामुळेच त्यांचे वडील त्यांना सोडून गेलेले असतात. आणि ह्यावरूनच ह्या बहीण भावांची भांडणं होतात आणि तो कुठेतरी निघून जातो. पण मग आता दशावतार करणार कोण? आणि यानंतर खूप काहीतरी भारी घडतं. परंतु पुढे काय घडतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हे नाटक बघायला लागेल. नाटकातील दशावतारामध्ये कोकणातील समस्या आणि त्यावरील पर्यावरण पूरक सुधारणाबद्दल मस्त बोललं गेलंय. नाटकामधील सगळेच कलाकार मस्त अभिनय करतात. नाटकाचं दिग्दर्शन पण चांगलं आहे. नाटकाचं दिग्दर्शन या नाटकाचे लीड ओमकार यादव यांनीच केलेलं आहे. नाटकामध्ये लाईव्ह म्युझिक पण आहे. या नाटकाच्या पुढील प्रयोगांचे अपडेट्स तुम्हाला नाट्यहोलिक क्रिएशन्सच्या इंस्टाग्राम पेजवर मिळतील. शेवटी प्रेक्षक कलाकारांना भेटायला आले. नाट्यहोलिक क्रिएशन्स आणि ओमकार दादा यांचे धन्यवाद, तुम्ही आम्हाला बोलवलत.